तुम्ही गाडी बघू शकता किती हे झाली. हे गाइस, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो तर आपण आज चाललो आहे गावाला परत एकदा. आधी शेगाव, मग अकोला. मामासोबत गेलो होतो, ते तर तुम्ही बघितलं. आता जस्ट जाऊन आलेलो. एक महिना झाला असेल. तर आता एक महिना झाला असेल. तर आता परत चाललो आहे. आता आपण अर्टिगामध्ये आपल्या पॅकिंग झालेली आहे. छोटू आणि मी बॅग ठेवून आलेलो आहे गाडीत. आता फक्त थोडं सामान आहे ते घेऊन गाडीत. मग आपला आज छोटा ब्लॉग असणार आहे, जास्ती मोठा नसणार आहे, कारण मी ड्राईव्ह करतोय. मी एकटाच आहे आज ड्राईव्ह करायला. मामा तर नाहीये, मम्मी चालवणार आहे बोलते. तर पप्पा आणि छोटूची तयारी चालू आहे. त्यांची तयारी झाली की लगेच आपण निघू. माझ्या तुम्हाला सांगायचं विसरलो, आता टायमिंग 5 वाजलेले सकाळचे. सो गाईज, सगळं सामान घेऊन पॅक करून झालेलं आहे. आता सगळं ठेवून झालं. आता निघतो आता आपण. तर तुम्हाला भेटूया पुढे. आता चला, टाइम पण झालेला आहे. तर काय तुम्ही बघू शकता फॉग भागावर. आता आपण जस्ट माशेल घाटच्या इथे पोहोचतोच आहे. व्ह्यू बघा तुम्ही, एकदम मस्त झालेला एकदम. आणि गाडी चालवायला पण खूप मजा येते हा का. हे बघा तुम्ही वर बघू शकता, पूर्ण फॉग भरलेलं आहे. आता म्हणजे जस्ट आता माशेल घाटच्या इथं पोहोचूच थोड्या वेळ. आपण घाट चालू केलेला आहे चढायला. घाटची स्टार्टिंग आहे. आडे फाट्याला मग आपल्याला सीएनजी भेटतो का? आहे तशी अर्धी टाकी आहे अजून आपल्याकडे सीएनजी. रात्रीच भरली ते आपण सीएनजी. आता टाइम झाला आहे 7 वाजले आता, म्हणजे आपण 2 तास झाले नाही. चला भेटूया पुढे. काय तुम्ही फॉग बघू शकता, कॅमेरामध्ये एवढं दिसणार नाही. घाटात हे बघा, सगळे हेडलाईट चालू करून चालले सगळे. तर काय नशीब एवढं चांगलं आहे, आडे फाट्याला आहे बघा सीएनजी भेटलेली आहे. आणि 4-5च गाड्या आहे फक्त बस. आणि हे उतरले सर्व वॉशरूमसाठी. तर आपण आधी भरून घेऊ सीएनजी, मग भेटू तुम्हाला. तो काय आपण पोहोचलोय आता नेवासाच्या जवळ आहे. नाश्ता करायला आता बसलोय नाश्ता करायला. जाम भूक लागली होती सगळ्यांना. पप्पा पण बसले, छोटू पण बसले. आता नाश्ता करू. बस गाडी तर मागे लावलेली आहे साईडला. घेतलाय आपण मिसळ पाव. मम्मी मस्त एकदम टेस्ट. जेवून घेऊ थोड्या वेळाच्या आधी, नाश्ता करून घेऊ, नंतर परत थांबू. सो मित्रांनो, आपण आता नेवासेला नाही कुठे का जालन्याला पोहोचले. जालन्याला आता जस्ट. आणि आता इथं जेवतोय. आता ते बघा छोट्याच्या हालत बघा कशी झालेली आहे. छोट्याने पण गाडी चालवली, पण शूट नाही केला आपण. आणि मम्मी इथं बसलेली आहे आणि पप्पा इथं राऊंड मारतात. ते पाय आकडले ना म्हणून. आणि काय हॉटेल वरच इथं थांबलोय आम्ही जेवायसाठी. आणि हे बघा आपल्या मागेच हायवे पण आहे. आणि आपली गाडी या साईडला लावली. तुम्ही गाडी बघू शकता किती हे झाली. तर काय आपण रात्री लेट पोहोचलेलो. किती 7 वाजले होते ना आम्ही. 7-7:30 वाजले होते. 1 तास रूम भेटायला 1 तास लागला आपल्याला. आणि बघा इथं थांबलेलो आता आपण. आणि रात्री लवकर झोपून गेलो कारण खूप दमलो होतो. याला तर काही कामं नव्हते, हा बसून बोर झालेला है ना. बोलला आता काय झालं, हे बघा ITच्या मित्रांनो, हे बघा. तर आता आंघोळ झाली. आता चाललोय दर्शनाला. तर तुम्हाला आधीच बोललेलो ब्लॉग छोटा होणार आहे, कारण
ड्रायव्हिंग करत होतो म्हणून खूप थकलेलो. मध्ये मम्मी चालत होते का. आणि आता सर्व रेडी झालेले. आता जातो गजानन महाराजचं दर्शन घेतो. सॉरी तुम्हाला सांगायचं विषय, आपण गजानन महाराज आपलं शेगावला थांबलेलं आहे. तर आता इथून गजानन महाराजचं दर्शन घेऊ, मग नाश्ता निष्ठा करून मग डायरेक्ट गावाला. तर हे बघा गाइस, गाडी रात्री इथं पार्क केली होती आणि आपण इथं थांबलेलो भक्ती निवास 5 मध्ये. तर आता चालू आहे दर्शनाला. सो गाइस, आताच दर्शन झालं आहे आपलं मंदिरातलं गजानन महाराजचं. आणि हे बघा इथं तुम्ही बघू शकता मंदिर. व्हिडिओ काढण्यात येते पण तरी आपण काढतोय व्हिडिओ. टाइम नसला. तर गाइस हे बघा, ही आपली रूम आहे. पसारा आहे, आता पसारा इग्नोर करा तुम्ही. रूम टूर दिला नव्हता आणि पप्पा हे बघा लुंगी घालून बसलेले. आणि हे बघा 800 रुपयात अजून काय पाहिजे एक दिवस. आणि रूम पण एकदम मस्त आहे बघा. या साईडला आपला मस्त मिरर दिलेला आहे. 2 बेड मोठे आले. आणि या साईडला सामान ठेवायला दिलेलं आहे. या साईडला बाथरूम. आणि हे बघा छोटू बघा. आणि हे बघा या साईडला आपलं हे, त्या साईडला पण. आणि या साईडनी व्ह्यू बघा तुम्ही. बाहेर आले बाहेर ट्रेन आहे आणि छोटू ट्रेन बघतोय. आणि हे बघा गॅलरीतून व्ह्यू. आणि हे भक्ती निवासचा रूम आहे. गजानन महाराजचं जस्ट आपल्या इथं बाजूलाच आहे. आपला मंदिराच्या बाजूलाच भक्ती निवास म्हणून आहे. 800 रुपये घेतले चौघांचे आमच्या. आणि मग गाडी बिडी लावलेली खाली. पार्किंग पण आहे इथेच. आणि सोय पण मस्त आहे. खाली जेवणाचं पण हे 50 रुपये पर हेड आहे आणि अनलिमिटेड जेवण आहे. तर गाइस दर्शन करून आलो आहे, तुम्हाला माहितीच आहे. आता आपण निघालो आता घोरचंडीला जायला. बाहेर अकोलामध्ये येते घोरचंडी. म्हणजे तेच अकोल्यामध्ये झालं समजा. म्हणजे अकोला साईडमध्ये आलं ते. आणि आता पॅकिंग झाली सर्व. आता गाडीत बॅगा ठेवू आणि निघू. आता इथून 2 तास लागणार आहे आपल्याला तिथं जायला. तर बघा पुढे प्रवास. सो गाईज पोहोचूच आपण आता थोड्या वेळात. मामीला सुद्धा घेतलं आता आपण. तिथून धंदा सोडायला आलेला मामीला. तर आता चाललोय आपण घोरचंडी. पोहोचूच आपण थोड्या वेळात. वातावरण एकदम मस्त, एकदम चिल्ड वातावरण झालं एकदम. मागच्या टाइमला आलं तेव्हा खूप ऊन होतं. मम्मी काय बोलते, मम्मी सोबत बोला. मम्मी नाही बोल. तर आता पोहोचूच. आता ड्राईव्ह करतोय. नॉर्मल स्पीडवर चालू आहे. 80ची स्पीड चालू आहे. एव्हरेज काढायचं आपल्याला, आहे की नाही जेडू. आपली गाडी शेगाव पर्यंत CNG वर आली. विचार कर, शेगाव पर्यंत. म्हणजे आपण किती 3 वेळा CNG भरले. 1500 मध्ये आपण शेगाव. आता आपण पेट्रोल गावात पूर्णपणे पेट्रोलवर फिरावं लागणार आहे आपल्याला. आणि तुम्ही बाहेर व्ह्यू बघू शकता. तर आपली फर्स्ट ऑफ रोड चालू झाली आहे आर्टिकाची. ऑफ रोड. हे बघा तुम्ही. एवढं नाही तरी रस्ता ठीक आहे. ऑफ रोड सारखा नाही तरी रस्ता. पण गाडी जाऊ शकते आरामशीर आपली. घरापर्यंत गाडी पोहोचते. पुढे आहे चांगला. पुढे मस्त रस्ता. पुढे आहे चांगलं थोडा. आणि हे बघा तुम्ही इथं बघू शकता. या साईडला पण
शेती आहे, या साईडला पण शेती आहे. पेरणी वगैरे झाली, आणि ते बघा तिथं पेरणीचं काम, पेरणी झाली आहे, पेरणी चालू आहे, शेताची पेरणी कामं चालू आहे काही काही जणांची. तर काय सांगायचं पोचतोय आपण गोरचंडीला. तर आता आपण हळदीच्या प्रोग्रामला आलोय. माचीची हळद आहे आपल्या. आणि हे बघा इथं बघू शकता, इथं बघू शकता तुम्ही तिची हळद आहे माचीची आपल्या. मला बोलायचं तरी हाय माझी हळद आहे या हळदीला. उद्या लग्न आहे ते पण सांग ना. उद्या लग्न आहे, उद्या लग्नाला पण या. झालं आता खेळून झाली. आता अजून पुढे मजा बघा तुम्ही. सुरुवात झाली आता हळद खेळून. पप्पाने पण लावली हळद. आता बाहेर थोडा कार्यक्रम होणार आहे हळदीचा. आता आपण ब्लॉग इथंच एंड करतोय. आपल्या नेक्स्ट व्हिडिओ बघा काय तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बोल बोल काय 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 सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.